हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत टेस्टी तिखट अशी मिसळ रेसिपी। सगळ्यात आधी आपल्याला एका पॅनमध्ये ऑइल घ्यायचं आहे आणि तेल छान तापून द्यायचं आहे। मग यामध्ये घालायचं आहे टेचलेला लसूण, कढीपत्ता, थोडेसे तमालपत्र घालायचं आहे, मग बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, हिंग घालायचा आहे आणि सोबत घालायची आहे हळद। मस्त छान फ्राय करून घ्यायचं आहे, बघू शकता। मग यामध्ये मोड आलेली मटकी घालायची आपल्याला आणि परत एकदा छान मिक्स करून यामध्ये मीठ घालायचं आहे, बघू शकता अशा पद्धतीने। मग यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, जेवढी ग्रेव्ही तुम्हाला हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता आणि झाकण ठेवून हे छान आपल्याला शिजून घ्यायची आहे। बेसिकली ही मटकी एकदा का ही मटकी शिजली का झाकण काढायचं आहे, बघू शकता। अगदी गाळ करायचं नाहीये मटकीचा शिजवताना, थोडीशी कसर ठेवायची आहे। मस्त मटकी इथे आपली शिजली आहे, ती एका चाळणीमध्ये अशी काढून घ्यायची आहे जेणेकरून त्यातलं पाणी खाली राहील आणि आपल्याला ते पाणी रशासाठी लागणार आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण घेतलंय, आलं घेतलंय आणि सगळे जे ड्राय मसाले असतात, गरम मसाले ते घेतलेत, भाजलेला कांदा घेतलाय, भाजलेलं खोबरं घेतलंय आणि 1 चमचा ही उकडलेली मटकी घातली मी यामध्ये आणि छान ग्राइंड करून घेतलंय, बघू शकता। पुढे एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे, तेल छान तापवून घ्यायचं आहे, त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि जो मसाला आपण वाटून घेतला होता तो मसाला यामध्ये घालायचा आहे। सगळा छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे, बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आणि पुढे आपल्याला यामध्ये घालायचा आहे घरातला साठवणीतला मसाला, मस्त परत एकदा फ्राय करायचं आणि जे मटकीचं पाणी आपण काढलं होतं ते पाणी या रशामध्ये घालायचं आहे, या वाटणात, बघू शकता। छान मस्त मिक्स करून घ्यायचं, याला छान उकळी येऊन द्यायची आहे। मग वरून घालायची आहे मस्त कोथिंबीर, अशा पद्धतीने मस्त आपला मटकीचा रस्सा रेडी आहे। पुढे एका ताटामध्ये आपल्याला मटकी घ्यायची आहे काढून ठेवलेली, त्यामध्ये घालायचं आहे फरसाण आणि मस्त हा कट यामध्ये घालायचं आहे। नक्की करून बघा ही मटकीची रेसिपी, उसळीची रेसिपी खूप भारी लागते मिसळ पाव। थँक्यू फॉर वॉचिंग।